मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आणखीन एका नवीन कथेसोबत. आताचं जे चेन्नई नावाचं शहर आहे, या शहराला पूर्वी मद्रास असं नाव होतं. त्या मद्रासच्या समुद्र किनाऱ्यावरती घडलेली ही घटना. सायंकाळची वेळ होती आणि खूप सारी माणसं समुद्र किनाऱ्यावरती आनंद घेत होती. काही माणसं मावळतीला जाणाऱ्या सूर्याचा आनंद घेत होती, तर काही माणसं समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होती. काही माणसं समुद्र किनाऱ्यावरती खाद्यपदार्थ विकत मिळत होते, ते खरेदी केले होते आणि त्याचा आस्वाद घेत होती. तर काही माणसं अशीच हिंडत होती, फिरत होती. माणसं आपापल्या पद्धतीनं समुद्र किनाऱ्यावरती आनंद शोधत होती. एक सद्गृहस्थ मात्र त्यांनी चटई टाकली आणि चटईवरती काहीतरी वाचत बसले होते. त्या गर्दीमध्ये एक तरुण मुलगा सुद्धा होता. तोही खूप वेळापासून समुद्र किनाऱ्यावरती हिंडत होता, फिरत होता. या सगळ्या गोष्टींचं त्यानंही बारकाईने निरीक्षण केलं होतं. त्याला हे जाणवत होतं की काही माणसं हिंडतायत, फिरतायत, काही माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं आनंद घेत आहेत, पण एक सद्गृहस्थ मात्र काहीतरी वाचण्यात मग्न आहेत. या गोष्टीचं त्यानं बारकाईने निरीक्षण केलं आणि शेवटी न राहून त्या मुलानं सद्गृहस्थाच्या जवळ जाऊन त्यांना प्रश्न विचारला. म्हणे, साहेब तुम्ही काय वाचताय? माणसं हिंडतायत, फिरतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं समुद्र किनाऱ्यावरचा आनंद घेतायत आणि तुम्ही काहीतरी वाचण्यामध्ये मग्न आहे, काय वाचताय तुम्ही? तेव्हा ते सद्गृहस्थ सांगत होते, म्हणाले, बाळा मी श्रीमद भगवद्गीता वाचतोय. मुलगा म्हणला, श्रीमद भगवद्गीता कशा करता वाचताय तुम्ही? काय साध्य होणार आहे हे वाचून? अहो, आपण 21व्या शतकामध्ये जगणारी माणसं चंद्रावरती गेली, माणसं मंगळावरती गेली, अंतराळामध्ये अजून काय काय शोध लावण्याचा मनुष्याचा प्रयत्न चाललाय आणि तुम्ही अजूनही अशा गोष्टी वाचताय ज्याच्यातून काही साध्य होणार नाही. का वाचताय श्रीमद भगवद्गीता? काय साध्य होणार आहे? कशा करता वाचताय? मुलगा आपलं मत परखडपणानं व्यक्त करत होता. ते सद्गृहस्थ समोरून म्हणाले, बाळा तुला काय माहिती आहे श्रीमद भगवद्गीतेविषयी? हा मुलगा म्हणाला, हे बघा साहेब, मला श्रीमद भगवद्गीतेविषयी काही माहिती नाही आणि मला काही माहिती करून घ्यायचं नाही. त्याचं कारण असं आहे, म्हणे, मी डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. मी पुढे जाऊन शास्त्रज्ञ होईल आणि म्हणून मला अशा जुनाट गोष्टी आता वाचायच्या नाही, त्या थोतांड गोष्टीमध्ये मला आता लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. मुलानं आपलं मत परखडपणानं व्यक्त केलं. ते सद्गृहस्थ काहीच बोलले नाहीत. त्यांनी प्रेमपूर्वक, आदरपूर्वक श्रीमद भगवद्गीतेला प्रणाम केला, नमस्कार केला. ती बंद केली आणि एका बॅगमध्ये ठेवली आणि उठून उभा राहिले. एवढ्यात भरधाव वेगाने 2 4 व्हीलर गाड्या आल्या आणि त्यांच्याजवळ येऊन उभा राहिल्या. एका गाडीतून काळी कपडे घातलेले ते सिक्युरिटी तिघे चौघे उतरले. एकानं हातातली बॅग घेतली, एकानं पायामध्ये घालायला चप्पल दिली, एकानं तोपर्यंत गाडीचा दरवाजा उघडला. या सद्गृहस्थांनी पायामध्ये चप्पल घातली आणि गाडीमध्ये जाऊन बसले. मुलगा आश्चर्यचकित झाला की हे आहेत कोण? आपण वेगवेगळे प्रश्न विचारले, उत्तरं तर यांनी काहीच दिली नाहीत. हे नेमके आहेत तरी कोण? सद्गृहस्थ गाडीमध्ये बसले होते, गाड्या चालू झाल्या होत्या, गाड्या निघणार. एवढ्यात मुलानं हात जोडले आणि परत थांबण्याची विनंती केली. त्या सद्गृहस्थांच्या बाजूला गेला आणि म्हणाला, साहेब अहो मी वेगवेगळे प्रश्न विचारले तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेविषयी, तुम्ही काहीच बोलले नाहीत. किमान एवढं तरी सांगा, तुम्ही आहात तरी कोण? तेव्हा ते सद्गृहस्थ सांगत होते, म्हणाले, बाळा तू कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो? म्हणाला. मुलगा परत अभिमानाने सांगू लागला, म्हणाला, मी डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. मी पुढे जाऊन शास्त्रज्ञ होईल. तेव्हा ते सद्गृहस्थ प्रांजळपणाने सांगत होते, म्हणाले, बाळा तू ज्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो ना, तो विक्रम साराभाई मीच आहे. मुलगा आश्चर्यचकित झाला आणि गोंधळून गेला. भरधाव वेगानं समोरून गाड्या निघून गेल्या आणि मुलगा मात्र विचारात पडला. इन्स्टिट्यूटचे मालक डॉक्टर विक्रम साराभाई श्रीमद भगवद्गीतेचं वाचन करतायत आणि आपल्यासारखा सामान्य विद्यार्थी त्यांना या गोष्टीला विरोध करतोय. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि त्याने त्याची चूक मान्य केली. त्याला असं वाटू लागलं की डॉक्टर विक्रम साराभाई जर श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करत असतील, वाचन करत असतील, तर याच्या पाठीमागं कारण नक्की काहीतरी असणार आहे. जरी त्यांनी आपल्याला याचं कारण सांगितलं नसलं तरी ते कारण मात्र आपण शोधून काढायचं. या विचारानं मुलगा जागा झाला आणि समुद्र किनाऱ्यावरून तो मुलगा घरी नाही गेला, तर सरळ मार्केटमध्ये गेला आणि एक श्रीमद भगवद्गीता खरेदी केली आणि मग घरी आला. आणि तिथून पुढे त्या मुलानं आजन्म श्रीमद भगवद्गीतेचं पारायण केलं, अखंड वाचन केलं. रोज नित्यनेमाने श्रीमद भगवद्गीता वाचत आले.
तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नव्हता, तर तो मुलगा होता भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, ज्यांनी डॉक्टर विक्रम साराभाईंना प्रश्न विचारला होता की कशा करता श्रीमद भगवद्गीता वाचताय. त्याच मुलानं परत अखंड श्रीमद भगवद्गीतेचं पारायण केलं, वाचन केलं. त्यांनी एका भाषणाच्या दरम्यान या गोष्टीचा उल्लेख देखील केला की मी आयुष्यभर श्रीमद भगवद्गीतेचं वाचन आणि पारायण करत आलो. त्याच्यातून फार मोठा बदल घडला, त्याच्यातून फार मोठा आनंद मिळाला, जीवन जगण्याची सूत्र कळाली, जगण्याचा उद्देश कळाला, जगण्याचा हेतू कळाला, जगण्याचा मकसद कळाला. ही गोष्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी मान्य केली. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या या किस्स्यातून आपण सर्वांनी आता जाणीवपूर्वक या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की जर जीवन जगण्याची तत्व, जीवन जगण्याचा हेतू, जीवन जगण्याचा उद्देश हा जर पारमार्थिक विचारधारेपासून मिळत असेल, हा जर आध्यात्मिक विचारधारेपासून मिळत असेल, तर आपण सुद्धा त्या गोष्टीची कास धरायला पाहिजे. जर सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे वाटेकरू व्हायचे असेल तर पारमार्थिक आणि आध्यात्मिक विचारधारेशिवाय आता 21व्या शतकामध्ये पर्याय उरलेला नाही. सुख सापडेल, समाधान सापडेल, आनंद सापडेल, परंतु तो पारमार्थिक आणि आध्यात्मिक विचारधारेपासून सापडेल, भौतिक गोष्टीपासून तो मिळणारा नाही. 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना प्रगतीच्या शिखरावरती पोहोचलेला, प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारा माणूस आजही सुखापासून, आजही समाधानापासून आणि आनंदापासून लांब जाताना आपण बघतोय. आणि म्हणून मित्रांनो, सुशिक्षित होणं तर काळाची गरज आहेच, पण सुसंस्कृत होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण शिक्षणानं माणसं विकसित झाली असं आपण बघितलं, पण जर संस्कारांची योग्य शिदोरी पाठीशी नसेल तर शिक्षणानं विकसित झालेली माणसं पुढे जाऊन विक्षिप्त सुद्धा झाली असं देखील आपण अनुभवलंय. आणि म्हणून शिक्षणाला संस्कारांची जोड देता येईल का, हा विचार आता प्रत्येकानं आपल्या आपल्या ठायी करायला पाहिजे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्रामध्ये विविध जातीच्या, विविध धर्माच्या 50हून अधिक साधू संतांनी जन्म घेतला आणि प्रत्येकाने उभ्या महाराष्ट्राला हाच संदेश दिला की जीवन आहे एक कला आणि जो शिकला तोच भला. जीवन ही एक कला आहे मित्रांनो, आणि ही कला छान पद्धतीनं त्यालाच जगता आली ज्यानं संत विचारांचा आधार घेतला, ज्यानं गुरुचा हात हातामध्ये धरला, ज्यानं पारमार्थिक आणि आध्यात्मिक विचारांची कास धरली. अशा सद्गृहस्थाचं जीवन सुखाचं झालं, समाधानाचं झालं, आनंदाचं झालं. त्याचं जीवन म्हणजे समाजासाठी फार मोठं उदाहरण झालं. आणि म्हणून आपण प्रत्येकानं आता पारमार्थिक विचारधारेची कास धरून जीवन जगण्याचा प्रयत्न करू.